संगणक नेटवर्किंगच्या जगात ना एक खूप मूलभूत प्रश्न आहे. कोणता? म्हणजे बघा, वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेले संगणक, ज्यांवर वेगवेगळे सॉफ्टवेअर चालतं, ते एकमेकांशी बोलतात कसे? हा तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि या जटिल प्रक्रियेला समजून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात आलं, ज्याला OSI मॉडेल म्हणतात. आज आपण त्यावरच सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि आपला उद्देश फक्त OSI मॉडेल काय आहे हे पाहणं नाहीये. नाही, अजिबात नाही. ते का तयार केलं गेलं, त्याचे ते साथी लेयर्स कसे काम करतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जागतिक मानक असूनही आजचं इंटरनेट त्यावर का चालत नाही. बरोबर. यामागची एक रंजक कथा आहे. हो, हा फक्त तंत्रज्ञानाचा धडा नाहीये, तर हा इतिहास आहे आणि मानकांच्या स्पर्धेची कहाणी आहे. चला तर मग थेट 1970च्या दशकात जाऊयात. तेव्हा संगणक नेटवर्कची अवस्था म्हणजे काय म्हणू, टॉवर ऑफ बेबेल सारखी होती. म्हणजे गोंधळच गोंधळ. हो ना. IBMचं स्वतःचं नेटवर्क SNA, DECचं वेगळं DCNet आणि तिकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं ARPANET. आणि ही सगळी नेटवर्क्स जणू वेगवेगळ्या भाषा बोलत होती, एकमेकांशी संवादच साधू शकत नव्हती. म्हणूनच या समस्येवर तोडगा म्हणून एका समान भाषेची, म्हणजे एका मानकाची गरज निर्माण झाली. बरोबर? अगदी बरोबर. आणि हीच समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानक संघटना म्हणजे ISOने 1977 मध्ये पुढाकार घेतला. अच्छा. त्यांचा उद्देश एक असं जागतिक आणि कोणत्याही कंपनीच्या बंधनात न अडकलेलं, म्हणजे वेंडर न्यूट्रल फ्रेमवर्क तयार करणं होतं. जेणेकरून सर्व संगणक एकमेकांशी बोलू शकतील. हो, आणि यातूनच OSI मॉडेलचा जन्म झाला. या उलट TCP/IP मॉडेल हे कोणत्या समितीने नाही बनवलं. ते तर ARPANET मधून विकसित झालं होतं, नाही का? अगदी. ते एका कार्यरत प्रकल्पातून नैसर्गिकरित्या विकसित झालं होतं. मला एक गोष्ट विचारायची आहे. नेटवर्किंग सारख्या इतक्या क्लिष्ट प्रक्रियेला अशा लेयर्समध्ये किंवा स्तरांमध्ये विभागण्याची गरज का पडली? खूप चांगला प्रश्न आहे. याला लेयरिंग किंवा स्तररचना म्हणतात. याचे अनेक फायदे आहेत. विचार करा, एखादी कार बनवण्याची प्रक्रिया. ओके. एक टीम फक्त इंजिनवर काम करते, दुसरी फक्त चाकांवर आणि तिसरी फक्त बॉडीवर. हो, म्हणजे एका असेंब्ली लाईन सारखं. त्यामुळे काही बिघाड झाला, समजा ब्रेक लागत नसतील, तर फक्त ब्रेक टीमला विचारावं लागतं. अख्खी कार पुन्हा तपासावी लागत नाही. अगदी तसंच. लेअरिंगमुळे संपूर्ण प्रक्रिया छोट्या, व्यवस्थापित करण्यायोग्य भागांमध्ये विभागली जाते. आणि मग समस्या शोधणं म्हणजे ट्रबल शूटिंग सोपं होतं. खूप सोपं होतं. आपण थेट सांगू शकतो की समस्या कोणत्या लेअरमध्ये आहे, आणि भविष्यात आपल्याला फक्त चाकांची टेक्नॉलॉजी बदलायची असेल तर इंजिन किंवा बॉडीमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही. अच्छा, म्हणजे एका लेअरमधील बदलाचा दुसऱ्यावर परिणाम होत नाही. होत नाही. हे डेटासाठी एका अत्यंत कार्यक्षम असेंब्ली लाईनसारखं काम करतं. चला तर मग या असेंब्ली लाईनच्या प्रत्येक टप्प्याला, म्हणजे प्रत्येक लेअरला सविस्तरपणे समजून घेऊया. प्लीज डू नॉट थ्रो सॉसेज पिझ्झा अवे. हो, जे लेअर 1 ते 7 पर्यंत आहे. आपण खालून वरच्या दिशेने जाऊया. म्हणजे प्रत्यक्ष केबलपासून सुरुवात करूया. उत्तम कल्पना. आणि प्रत्येक लेअरमध्ये डेटाच्या तुकड्याला एक विशिष्ट नाव आहे. PDU म्हणजे प्रोटोकॉल डेटा युनिट. आपण तेही पाहू. ठीक आहे. तर सर्वात खालचा स्तर लेयर 1, फिजिकल लेयर. नावाप्रमाणेच हे म्हणजे प्रत्यक्ष हार्डवेअर. बरोबर. केबल्स, कनेक्टर्स, वायफाय सिग्नल. याचं काम काय? याचं मुख्य काम म्हणजे डेटाचे बिट्स, म्हणजे 0 आणि 1 या स्वरूपात भौतिक माध्यमांवरून प्रसारित करणे. हे फक्त सिग्नल वाहून येतं. अच्छा. त्याला आत काय आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं. येथील PDU बिट आहे. म्हणजे गाडीला फक्त रस्ता आणि वेग महत्वाचा आहे, आतमध्ये प्रेवपत्र आहे की बिल याने फरक पडत नाही. अगदी. पण गाडी एकाच रस्त्यावरच्या 100 घरांपैकी योग्य घरी कशी थांबते? म्हणजे माझ्या वायफाय नेटवर्कवर 5 फोन असतील तर डेटा माझ्याच फोनवर कसा येतो? आता तुम्ही थेट लेयर 2 वर आला आहात. ओके. डेटा लिंक लेयर. हो. याचं काम आहे एकाच लोकल नेटवर्कवरील 2 उपकरणांमध्ये डेटाची अचूक देवाणघेवाण करणे. हे प्रत्येक उपकरणाचा एक युनिक पत्ता वापरतं, ज्याला MAC ॲड्रेस म्हणतात. हा पत्ता म्हणजे त्या डिव्हाइस सोबतच येतो, बरोबर? हो, जन्मापासूनच. हा पत्ता म्हणजे तुमच्या रस्त्यावरचा तुमचा विशिष्ट घर क्रमांक. अच्छा. म्हणून याला लिंक लेयर म्हणतात, कारण ते एकाच लिंकवरच्या 2 उपकरणांना जोडतं. अगदी बरोबर. आणि इथे बिट्स एकत्र करून त्यांना फ्रेम्समध्ये बांधलं जातं. या PDUला फ्रेम म्हणतात. ठीक आहे.
हे लेयर फिजिकल लेयरवर सिग्नल पाठवताना काही चुका झाल्यास त्या शोधून काढण्याचेही काम करते. नेटवर्क स्विच याच लेयरवर काम करतात. ठीक आहे. लोकल नेटवर्कमधलं समजलं. पण जर मला मुंबईहून न्यूयॉर्कला पत्र पाठवायचं असेल तर तेव्हा फक्त घर क्रमांक पुरणार नाही. आणि इथेच लेयर 3 म्हणजेच नेटवर्क लेयरची भूमिका सुरू होते. राउटरचं कार्यक्षेत्र. हो, राउटर म्हणजे तुमच्या नेटवर्कचा ट्रॅफिक पोलीस. तो वेगवेगळ्या नेटवर्क्सना जोडतो. याचं काम आहे लॉजिकल ॲड्रेसिंग, म्हणजेच IP ॲड्रेस वापरणे आणि राउटिंग. म्हणजे डेटासाठी सर्वोत्तम मार्ग शोधणे. बरोबर. IP ॲड्रेस म्हणजे तुमच्या पत्रावरचा पूर्ण पत्ता, घर क्रमांक, रस्ता, शहर, देश आणि पिनकोड. म्हणजे राउटर पत्रावरचा पूर्ण पत्ता वाचून ठरवतो की हे पत्र न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात टाकायचं की लंडनला. एकदम बरोबर. इथे डेटाच्या तुकड्यांना पॅकेट्स म्हणतात. PDU आहे पॅकेट. आतापर्यंतचा प्रवास छान होता. पत्र न्यूयॉर्कला पोहोचलं. पण समजा मी एक 500 पानांचं पुस्तक पाठवत आहे आणि त्यातली काही पानं पोहोचलीच नाहीत किंवा चुकीच्या क्रमाने पोहोचली तर? महत्वाचा मुद्दा आहे. याची खात्री कोण करणार? हा मुद्दा थेट लेयर 4 ट्रान्सपोर्ट लेयरशी संबंधित आहे. याला नेटवर्किंगचं हृदय म्हणतात. हृदय. हो, हे एंड टू एंड विश्वसनीय डेटा ट्रान्सफरसाठी जबाबदार आहे. हे मोठ्या डेटाचे लहान तुकडे करते, ज्यांना सेगमेंट्स म्हणतात. अच्छा, म्हणजे पुस्तकाच्या प्रत्येक पानावर नंबर टाकण्यासारखं 1, 2, 3 असं. अगदी. जेणेकरून पलीकडच्या व्यक्तीला सर्व पाने मिळाली की नाही आणि ती योग्य क्रमाने आहेत की नाही हे तपासता येईल. आणि एखादं पान हरवलं तर? तर हे लेयर तिकडे संदेश पाठवून ते पान पुन्हा मागवून घेतं. इलाच एरर रिकव्हरी म्हणतात. इथे 2 महत्वाचे प्रोटोकॉल काम करतात, TCP आणि UDP. TCP म्हणजे विश्वसनीय, पोचल्याची खात्री देणारं. आणि UDP म्हणजे साधं पोस्टकार्ड. लवकर जातं पण पोहोचल्याची खात्री नसते. आता आपण सॉफ्टवेअरच्या जगात प्रवेश करत आहोत, बरोबर? पुढचा लेयर आहे लेयर 5, सेशन लेयर. हो. हे नेमकं काय करतं? समजा तुम्ही आणि तुमचा मित्र व्हिडिओ कॉलवर बोलत आहात. तर हा संवाद सुरू करणे, तो चालू ठेवणे आणि तुम्ही कॉल कट केल्यावर तो व्यवस्थित बंद करणे याला सेशन म्हणतात. अच्छा, ओके. सेशन लेयर हेच काम करतं. सोप्या भाषेत हे हॅलो म्हणून संवाद सुरू करतं आणि बाय म्हणून संपवतं. म्हणजे जोपर्यंत व्हिडिओ कॉल चालू आहे तोपर्यंत सेशन लेयर सक्रिय असतं. बरोबर. मला वाटतं पुढचा लेयर तर आणखी रंजक आहे. लेयर 6, प्रेझेंटेशन लेयर. याला डेटाचा अनुवादक म्हणतात. हो, अगदी. समजा तुम्ही मराठीत ईमेल लिहिता पण तुमच्या मित्राचा संगणक फक्त इंग्रजी समजतो. तर हे लेयर त्याचं भाषांतर करेल. बरोबर. याचं मुख्य काम डेटाचं स्वरूप बदलणे, एन्क्रिप्शन म्हणजे तुमचा संदेश गुप्त कोडमध्ये बदलणे. म्हणजे तिसरं कोणी वाचू शकणार नाही. हो. आणि कंप्रेशन म्हणजे डेटाचा आकार लहान करणे. हे सुनिश्चित करते की वरच्या लेयरला म्हणजे ॲप्लिकेशनला डेटा समजण्यायोग्य स्वरूपात मिळेल. आणि अखेरचा, सर्वात वरचा लेयर, ज्याच्याशी आपण सगळे रोज संपर्क साधतो, लेयर 7, ॲप्लिकेशन लेयर. हो, हा तो लेयर आहे जो वापरकर्त्याला दिसतो. तुम्ही वापरत असलेले ॲप्लिकेशन्स जसे की वेब ब्राउझर, ईमेल क्लायंट किंवा व्हॉट्सॲप, हे सर्व ॲप्लिकेशन लेयरवर काम करतात. हो, हे वापरकर्त्याच्या ॲप्लिकेशन्सना नेटवर्क सेवा पुरवते. जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये google.com टाईप करता तेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन लेयरशी संवाद साधत असता. वा, म्हणजे पत्र लिहिण्यापासून ते प्रत्यक्ष योग्य माणसाला योग्य भाषेत आणि योग्य क्रमाने पोहोचवण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे. अगदी. हे 7 स्तरीय मॉडेल इतके तर्कसंगत आणि परिपूर्ण वाटतं, पण मग आजचे इंटरनेट TCP/IP मॉडेलवर का चालते? याला प्रोटोकॉल वॉर्स किंवा मानकांची लढाई का म्हणतात? याची अनेक रंजक कारणे आहेत बरं का. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेळेची चूक. वेळेची चूक? हो, OSI मॉडेल हे एका समितीने बनवलेले अतिशय विचारपूर्वक तयार केलेलं एक सैद्धांतिक मॉडेल होतं. पण त्याला विकसित व्हायला खूप वेळ लागला. म्हणजे हे एका अशा गाडीसारखं होतं जिचे डिझाईन कागदावर परिपूर्ण होते, पण ती प्रत्यक्षात बनत असतानाच दुसरी एक साधी पण चालणारी गाडी बाजारात येऊन लोकप्रिय झाली होती. तुमची उपमा अगदी अचूक आहे. ती दुसरी गाडी म्हणजे TCP/IP. ते तर आधीच वापरत होतं. हो, ARPANET आणि युनिक्स सिस्टीममध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. ते कार्यरत, सिद्ध झालेलं मॉडेल होतं. आणि दुसरं कारण? दुसरं कारण म्हणजे जटिलता. OSI मॉडेल सैद्धांतिकदृष्ट्या उत्कृष्ट होते, पण व्यावहारिकदृष्ट्या खूप क्लिष्ट होते.
अच्छा. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय होते. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये 5 वेगवेगळे क्लासेस होते. यामुळे सुसंगतता राखणं खूप कठीण झालं. आणि खर्चाचाही काही मुद्दा होता असं मी ऐकलं आहे. नक्कीच OSI मानकांची कागदपत्रे विकत घेण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत होते. अरे बापरे. ती आयसोची बौद्धिक संपदा होती. या उलट TCP/IPचे RFC म्हणजे रिक्वेस्ट्स फॉर कॉमेंट, जे त्याचे तांत्रिक दस्तऐवज आहेत, ते सर्वांसाठी विनामूल्य होते? हो, सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध होते. यामुळे विद्यार्थी, संशोधकांसाठी TCP/IP शिकणे आणि वापरणे खूप सोपे झाले. ते मुक्त आणि लोकशाही स्वरूपाचे होते. याचा अर्थ TCP/IP मॉडेल OSI पेक्षा चांगले होते असं म्हणता येईल का? चांगले हा शब्द इथे सापेक्ष आहे. OSI मॉडेल एका सुंदर महालाच्या आराखड्यासारखे होते, तर TCP/IP हे एका मजबूत पण गरजेनुसार बांधलेल्या घरासारखे होते. म्हणजे TCP/IP जास्त व्यावहारिक होतं. हो, ते सोपे, व्यावहारिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर उपलब्ध होते. ते यशस्वी झाले कारण ते एका कार्यरत प्रणालीतून नैसर्गिकरित्या विकसित झाले होते. कोणत्याही समितीने लादलेले नव्हते. हा इतिहास खूपच आकर्षक आहे. पण मग माझा शेवटचा प्रश्न हा आहे की जर OSI ही लढाई हरले तर नेटवर्किंगचे विद्यार्थी आजही त्याचा अभ्यास का करतात? कारण एक संकल्पनात्मक आणि शिकवण्याचं साधन म्हणून OSI मॉडेल आजही अद्वितीय आहे. अच्छा, म्हणजे एक लर्निंग टूल म्हणून. हो, त्याच्या 7 स्तरांमधील स्पष्ट विभाजन नेटवर्किंगची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ट चौकट पुरवते. आज कोणताही नेटवर्क अभियंता जेव्हा एखाद्या समस्येचे निवारण करतो, तेव्हा तो मनातल्या मनात OSI मॉडेलचाच विचार करतो. केबल तपासली का? म्हणजे लेयर 1 ठीक आहे. स्विचचे दिवे लागतायत का? म्हणजे लेयर 2 काम करतंय. असं काहीतरी. अगदी बरोबर. पिंग होते का? म्हणजे लेयर 3 पर्यंत पोहोचतोय. अच्छा, म्हणजे ते प्रत्यक्ष वापरात नसलं तरी विचार करण्याची एक समान भाषा म्हणून ते आजही जिवंत आहे. अगदी. ही लेयर 3 ची समस्या आहे, हे वाक्य जगभरातील तंत्रज्ञांना समजतं. ते एक वैचारिक आधारस्तंभ आहे. तर आज आपण OSI मॉडेल या नेटवर्किंगच्या आधारस्तंभाबद्दल जाणून घेतले. आपण त्याच्या प्रत्येक लेयरला समजून घेतले आणि हे परिपूर्ण मॉडेल स्पर्धेत का मागे पडले याचा रंजक इतिहासही समजून घेतला. या चर्चेच्या शेवटी एक मनोरंजक विचार आहे. अधिकृत मॉडेलमध्ये 7 लेयर्स आहेत, पण नेटवर्किंगच्या जगात अभियंते गमतीने लेयर 8, 9 आणि 10 बद्दल बोलतात. लेयर 8, 9 आणि 10 ते काय आहेत? लेयर 8 वापरकर्ता, द युजर. अनेकदा खरी समस्या इथेच असते. हा, म्हणजे माझं इंटरनेट बंद आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीने वायफाय बंद केलेला असतो. बरोबर. लेयर 9 संस्था, दी ऑर्गनायझेशन. कार्यालयीन राजकारण, बजेटची कमतरता, जे तांत्रिक प्रगतीत अडथळा आणतात. आणि लेयर 10 सरकार किंवा कायदेशीर बाबी, म्हणजे देशाचे कायदे किंवा धोरणे, जी तंत्रज्ञानाच्या वापरावर बंधनं घालतात. हा विचार ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न निर्माण करतो. अनेकदा तांत्रिक प्रणालींमधील सर्वात मोठी आव्हाने तंत्रज्ञानाशी म्हणजे लेयर 1 ते 7 ची संबंधित नसून त्याभोवती तयार झालेल्या मानवी, संस्थात्मक आणि राजकीय प्रणालींशी म्हणजे लेयर 8, 9, 10 शी संबंधित असतात का?